हॅलो अँड वेलकम बॅक टू मेगास व्लॉग्स. तर आज आहे डे 2. तर बाईक रेंटवर घेणार आहोत आणि कुठे कुठे फिरणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे. तो स्टे ट्यून. साऊथ गोवामध्ये तुम्हाला काय काय ऑप्शन आहेत बाईकवरून फिरायचे ते दाखवणार आहे. बाय. आणि ही गाडी आपण रेंटवर घेतली ना, किती रुपये दिले त्याला? 450 24 आवर्स ना. हां, रात्रीपर्यंत एक दिवस, म्हणजे एक फुल डे भेटणार. ओके. आणि डिपॉझिट काय घेतलं? काय 450 घेतलं फक्त, कारण की आम्ही हॉटेलमधूनच बुक केली आहे ती. तर त्यांच्या जिम्मेदारीवरती लोक फक्त तुम्हाला रेंटच द्यायचं, बाकी काय नाही. चला आता मी निघतोय. शौर्य बाय. गोव्याला आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक दुकानाच्या बाहेर असे पेट्रोलचे बॉटल पाहायला मिळतात. ह्या बॉटलची किंमत होती 100 रुपीज. 100 रुपयामध्ये तुम्हाला हे 1 लिटर पेट्रोल देण्यात येतं. आम्ही पेट्रोल फुल केलं व आता आपण निघालेलो आहोत. ते आहे बटरफ्लाय बीच बघण्यासाठी. तर ह्या बीचला जाण्यासाठी मॅक्सिमम 15 to 20 मिनिट्स लागतात अगोंदा बीचपासून. तर आम्ही 2 व्हीलरने ट्रॅव्हल करतोय म्हणून आम्ही 15 मिनिट्समध्ये पोहोचून जाऊ. तर इथे कार आणि बाईक दोन्ही ऑप्शन आहेत जाण्यासाठी. तर मेन रोड तर हा चांगला आहे, पण हा रोड संपल्यानंतर हा कच्चा एक रोड सुरू होतो. तो 1 किंवा 3 किलोमीटर पर्यंत आतमध्ये तुम्हाला गाडीने ट्रॅव्हल करावं लागतं. जर तुम्ही स्कूटीने आलात म्हणजेच 2 व्हीलरने सुद्धा आलात तर तुम्हाला बरंच आतमध्ये पर्यंत पार्किंगला गाडी लावायला मिळते. पण 2 व्हीलरचं पार्किंग तुम्हाला बरंच आधी करावं लागतं, कारण पुढे 4 व्हीलर जात नाही. बटरफ्लाय बीचला जाताना एक चेकिंग पॉईंट लागतो, म्हणजेच तिथे तुम्हाला तुमच्या पार्किंगचेच म्हणजेच 2 व्हीलर पुढे नेण्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तिथे तुम्हाला 2 व्हीलरचे 100 रुपीज पे करावे लागतात. तिथून तुम्ही पुढे येऊन ह्या मेन गेटकडे, म्हणजेच हा छोटासा गेट आहे बटरफ्लाय बीचकडे आतमध्ये झाला, तिथे तुम्ही तुमची 2 व्हीलर पार्किंग करू शकता. व इथे बघू शकता, जर तुम्हाला इथे कॅब वगैरे काय घ्यायचे तर तुम्ही ते सुद्धा बाय करू शकता. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला 100 मीटर म्हणजेच 15 ते 20 मिनिटाचं हे एक अंतर आहे जे आपल्याला ट्रेकिंग करून पुढे जायचं आहे. तर इथे येताना कम्फर्टेबल शूज किंवा जे कोणते फुटवेअर तुम्ही वेअर कराल त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असणं खूपच महत्त्वाचं आहे. तर इथे येताना मस्त शूज असे वेअर करून या किंवा चप्पलसुद्धा जी तुम्ही कम्फर्टेबल आहात. इथे या जंगलातून जाताना आपल्याला असं वाटतं की कदाचितच आपण चुकीच्या वेळेला तर नाही जात आहोत ना. पण तिथून येणारे जाणारे व्यक्ती जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की नाही, आपण योग्य त्या रस्त्यालाच जात आहोत. तर एक खूपच असा छोटासा असा रूट आहे त्या बीचकडे जाण्यासाठी, कारण की हा बीच सुद्धा खूपच छोटा आहे. तर आता आपण पोहोचणार आहोत ते आहे बीचकडे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल उजेड बघून की आपण ऑलमोस्ट बीचकडे पोहोचलेलो आहोत. हे छोटंसं 10 ते 15 मिनिटाचं ट्रेकिंग करून आम्ही पोहोचलो होतो ऑलमोस्ट बीचजवळ. तर हे ट्रेकिंग असं म्हणलं जात नाही, कारण की हे एवढं अंतरावर नाही आहे आणि हे तुम्हाला जंगल असं वाटतं, असं कठीण काही नाही आहे. तर तुम्ही इथे येऊ शकता, कोणीही इथे ट्रेकिंग करून खाली उतरू शकतं. तर मंदारचं सगळं लक्ष आमच्याकडे असल्यामुळे त्याच्या लक्षातच नाही आलं, त्याचा हात कॅमेऱ्याच्या समोर आला. तर जर डिस्टर्ब होत असेल तर खरंच सॉरी. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत ते आहे बटरफ्लाय बीच जवळ. तर हे तुम्ही पाहू शकता, छोटंसं असं समुद्र आहे समोर आणि हा आहे बटरफ्लाय बीच. तर इथे कमी लोक तुम्हाला दिसतात, कारण की इथे येण्याचे वे कमी आहेत किंवा लोक इथे येत नाहीत जास्त, कारण की बोटीचे चार्जेस खूप जास्त सांगितले जातात. आणि जर 2 व्हीलरने तुम्ही येत असाल तर तुम्ही खूपच कमी पैशांमध्ये इथे पोहोचू शकता. बोटीने जी लोक इथे येतात त्यांना काहीतरी 1,500 ते 2,000 रुपये सांगितलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 पॉईंट्स फिरवलं जातात आणि ह्या बीचवर तुम्हाला फक्त 10 मिनिटासाठी खाली उतरवलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता, हे दोन्ही साईडला असे दगड आहेत आणि मध्येच हा छोटासा किनारा आहे. तर खूपच छानच दृश्य होतं. आम्ही दुपारच्या वेळेला आलेलो, खूपच कडकडीत ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही शौर्यला घेऊन निघालो होतो. ते होतं दुसऱ्या डेस्टिनेशनला जायला. चला आता आपण कुठे जातोय ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. खूपच ऊन आहे. जर ह्या बीचला यायचं तर प्लीज तुम्ही 4-5च्या वेळेला या. वरती येऊन आता मी हा सोडा घेतलाय, लेमन सोडा. मी तुम्हाला दाखवला तो होता कोणता बीच, बटरफ्लाय बीचला आम्ही गेलो होतो. आता आम्ही निघालो ते आहे कोणा बीचला जायला, कायाकिंग करणार आहोत. तर हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. ऐका.
तिथून निघालोय म्हणजेच बटरफ्लाय बीचच्या इथून निघाल्यानंतर खोला बीचला जायला आपल्याला लागणार आहेत ते आहेत 20 ते 25 मिनटं. तिथे जाताना हे छान छोटंसं असं ब्रिज लागतं जिथे तुम्ही बघू शकता बरेच असे किनाऱ्यांवर बोटी वगैरे लागलेले आहेत. इथे तुम्हाला बरीच लोक विचारतात सुद्धा स्कूटीवरून जे ट्रॅव्हल करत असतात त्यांना की तुम्हाला कोला बीचला कायाकिंगला वगैरे जायचं आहे का. आम्हाला सुद्धा एकाने विचारलं, ज्यांना आम्ही विचारत ह्या बीचपर्यंत आलेलो. तर मेन रोडवरून हा 1 किलोमीटर आतमध्ये आहे बीच, जिथून तुम्ही खाली जाऊ शकता बीच जवळ. तर हा एक छोटासा इथे पण एक कच्चा रस्ता आहे जो तुम्हाला पार करून घेऊन जातो, ते आहे कोला बीचच्या इथे. जसं आपण बटरफ्लाय बीचच्या इथे जाताना पार्किंग पे केलं होतं 100 रुपीज, तसं इथे कोला बीचच्या इथे काही पार्किंग वगैरे पे करायची गरज नाही आहे. तर इथे तुम्ही डायरेक्ट तुमची बाईक किंवा कार तुम्ही आणली असेल त्याचा पार्किंग इथे अवेलेबल आहे, जिथे तुम्ही गाडी किंवा स्कूटी पार्क करू शकता. बोलता बोलता आपण पोचलोय ते आहे कोला बीचच्या मेन गेटकडे. इथे तुम्हाला गाडी किंवा 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर तुम्ही आणली आहे ती तुम्हाला इथे पार्क करावी लागते. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की हा बीच इथून बरंच खाली आहे जिथे आपल्याला उतरून जायचं आहे. तर इथे आम्ही आमची स्कूटी पार्क केली व निघालो मेन गेटकडे जायला. तर हा इकडून छोटासा एक गेट आहे जिथून तुम्हाला शिड्या दिसतात, इथून तुम्हाला खाली उतरून खाली जायचं आहे. तर इथून खाली उतरायला 20 ते 25 मिनटं लागतात जर तुम्ही स्लो गेलात, पण स्पीडमध्ये उतरलात तर 15 ते 20 मिनटं लागतात. तर खाली जाताना हे एक लक्षात येतं की सुरुवातीच्या ज्या शिड्या आहेत त्या बऱ्याच अशा छोट्या छोट्या आहेत, म्हणून आपल्याला वाटतं अंतर छोटंसंच आहे किंवा लवकरच येईल, पण ह्या बऱ्याच 100-1 तरी शिड्या नक्कीच असतील. मी काउंट नाही केल्या, मी एक सांगते. तर त्याच्यानंतर जसं जसं खाली उतरतो ह्या शिड्यांची हाईटसुद्धा खूपच मोठी होत जाते, ज्याच्यामुळे उतरताना आपले पाय नक्कीच थरथरायला लागतात. पण एक उत्सुकता असते जी असते बीच बघायची व कायाकिंग करायची, जी तुम्हाला फटाफट खाली उतरण्यासाठी मदत करते. तर इथून आम्ही खाली उतरताना इथून हा एक दृश्य आहे जो तुमच्या लक्षात आलंच असेल की खूपच सुंदर दिसतो. तर हे निळ्या रंगाचा समुद्र सुद्धा खूपच सुंदर वाटत होतं इथून सुद्धा. तर ज्या अंतराबद्दल मी तुम्हाला सांगत होते म्हणजे मोठ्या मोठ्या शिड्यांचं अंतर आहे ते आहे हे वालं. तर इथे बऱ्याच अशा मोठ्या मोठ्या शिड्या आहेत, म्हणून इथे लोक पोचता पोचता खाली थकलेली असतात. तर इथे काही लोक बरेच मधल्याच वाटेला थांबून आरामसुद्धा करतात. तर वरून खाली येताना जर तुमच्याकडे काही बॅग्स वगैरे असतील वजनदार, मग ते बॅग्स तुम्ही वरती दुकानवाल्यांशी बोलून तिथेच ठेवून खाली उतरा. आणि अजून एक सांगायचं राहिलं, इथे खाली तुम्हाला दुकानं म्हणजे स्नॅक्ससाठी किंवा पाण्याच्या बॉटलसाठी इथे खाली दुकानं नाही आहे. जर तुम्ही इथे येतात तर प्लीज तुमचे वॉटर बॉटल्स किंवा काही खायला तुम्हाला हवे असतील तर ते तुम्ही कॅरी करा. खाली दुकानं नाही आहेत, पण हॉटेल्स आहेत जे की खूपच कॉस्टली आहेत. तर तुम्ही बेटर असेल की तुम्ही इथे येताना तुमच्यासोबत बॉटल एक कॅरी करूनच खाली या. हे तुम्ही पाहू शकता. तर हे आहे बीच, कोला बीच, आणि इथे कायाकिंगचं ऑप्शन आहे जिथे आता आपण जातोय. तर हे काका आम्हाला रस्त्यात भेटले होते, ज्यांनी आम्हाला सांगितलं इथे कायाकिंगचं जे कॉस्ट आहे ते तुम्हाला जास्त घेतील. म्हणजेच इथे पर पर्सन जे घेतात ते आहे 300 to 400 रुपीज, पण ह्यांनी आम्हाला 500 रुपीज घेतले होते, ज्याच्यामध्ये आम्ही दोघांनी कायाकिंग केली होती. काय सांगताय तुम्ही? चालेल, बोला, काय नाही. हां 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 राईट फॉरवर्ड आहे. हां, आणि तुम्हाला उजव्या बाजूने टर्न करायचं असलं तर डाव्या बाजूने मारायचं असं. ओके. डाव्या बाजूने टर्न करायचं असलं तर ऑपोजिट साइड. हां, आणि मागे घ्यायचं असलं तर पाणी थोडं पुढे करायचं असं. पाणी पुढे केलं पोट मागे येते. ओके. रिव्हर्स आणि हे फॉरवर्ड पार्ट. हां, चालेल. ती मारणार नाही तू आहे ना, तर मी एकट्याने मारलं चालेल ना. हां, ती बसून राहणार तूच कर. जसं चेअरवर बसतो ना असं, पहिले इकडे बस मग इकडे नंतर. अच्छा. काकांनी जसे इन्स्ट्रक्शन्स दिले होते की काय काय फॉलो करावं लागतं. हे पाणी जास्त खोल नाही आहे, जास्तीत जास्त 4 फूट ते 5 फुटापर्यंतच आहे. तर इथे बरीच लोक तुम्ही पाहू शकता की खाली उतरून सुद्धा
जी त्यांची होळी किंवा ही कायाकिंगची बोट आहे ती अडकलेली असते ती स्वतःच खाली उतरून सुद्धा काढतात. तर मी आधी म्हणजे तुम्ही बघताय मी पुढे बसले होते शौर्यला घेऊन. थोडा वेळ मी केला, त्याच्यानंतर मंदारच कंटिन्यू करत होता कारण शौर्यामुळे मला करायला येत नव्हतं. तर सगळ्यात जास्त जर कोणी मजा केली असेल तर शौर्याने. तर हे तुम्ही पाहू शकता. शौर्य आवाज दे ना त्याला. शौर्या शौर्या हे इकडे बघ. हा मजा करते. मजा कोण करते शौर्य? शौर्या शौर्य बाबा बोलवतो बा. इथे बघ, इथे बघ. बाबा बाबा. शौर्या शौर्य आची बाज झालं. इथे कायाकिंग करताना खूपच छान वाटतं कारण की इकडचं वातावरण खूप शांत आहे. इकडे नारळाची झाडं खूप सारी तुम्हाला पाहायला मिळतात. इकडे काही लोक जी खाऱ्या पाण्याला वैतागलेली असतात ते ह्या थंड पाण्यामध्ये, आणि हे पाणी खारं सुद्धा नाही आहे म्हणून इथे येऊन छोटीशी डुबकी सुद्धा लावतात असं म्हणायला हरकत नाही. तर वरती तुम्ही बघू शकता हे सुद्धा ॲक्टिव्हिटीज होते, पण हे इथून बरंच लांब होतं त्यामुळे आम्ही हे ॲक्टिव्हिटीज नव्हते केले. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो ते होतं अगोंदा बीचच्या इथे. हे ट्री टॉप हॉटेल म्हणून होतं जिथे आम्ही संध्याकाळी जेवायला आलो. तर हे एक युनिक हॉटेल वाटलं म्हणून वाटलं की ह्या ब्लॉगमध्ये हे सुद्धा शेअर करूया. नावाने तुमच्या लक्षात आलंच असेल की हे ट्री टॉप म्हटलं की म्हणजेच हे हॉटेल वरती बांधण्यात आलेलं आहे. तर इथे पूर्ण हे जे हॉटेल होतं ते वुडनचं बनलेलं होतं. तर खूपच सुंदर वाटत होतं. व ह्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही म्हणजे ट्री टॉपमध्ये जर तुम्ही डेमध्ये आलात तर तुम्हाला पाहायला मिळेल की हे पूर्णच समुद्राच्या साईडला आहे. वरून तुम्हाला समुद्र व कायाकिंग करताना सुद्धा लोक दिसतील. इथले बरेच डिश फॉरेनर लोकांचे आहेत कारण की ह्या हॉटेलमध्ये जास्त विजिट करणारे जी संख्या आहे ती फॉरेनर लोकांची. इंडियन डिशेस सुद्धा अवेलेबल आहेत. त्याची टेस्ट खरंच खूपच उत्तम आहे.